आत्या लय दिवसातून घरी आली होती बरं का. ती म्हणायची अरे काय सारखाच एकटा फिरतोय, मला कधी नेतो फिरायला. तिला म्हणलं आज सर तुला लय लांब नेतो फिरायला बरं का. आता लय लांब फिरायला नेतो म्हणलं, तिने अण्णाला दोघांना घेतलं. हा म्हणती चला आता काय टेन्शन नाही बाबा, किती पण लांब जाऊ. हा तिला म्हणलं आता आपल्याला लयच लांब जायचे, आता गोड गोड माणसाने गोड गोड चहा पिऊन घ्या बरं पटापटा. हा इकडे आमचा चहा पिऊन झालता. तिला म्हणलं चले बाबा लवकर आपल्याला लयच लांब जायचे बरं का. आत्या म्हणत होती बघ ना कसली मारुतीरायांची मूर्ती भारी. हा म्हणलं आपण दर्शनासाठी तर एवढं लांब आलोय, दर्शन घ्यायला रोडच्या पलीकडे जायचं होतं. म्हणलं नजर हटी दुर्घटना घटी नाही तर व्हायचं चपट बिपट. हा बाबा पोचलो आम्ही इकडे. हा म्हणलं चला आता दर्शन करू पटापटा. मारुतीरायांची मूर्ती पण लय मोठी आणि लयच भारी आहेत. मग सगळ्यांनी आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतलं. हा मग इकडे सगळे म्हणायला लागले गोड गोड एक फोटो काढून घे बरं आमचा. मग इकडे भारी भारी फोटो सगळ्यांचं काढून घेतलं. आत्या म्हणले लय भारी दर्शन झालं बरं का आपलं. तिला म्हणलं विषय का मी असल्यावर चांगलं दर्शन होणारच ना. ती म्हणली लयच भारी दर्शन झालं, पण तुझ्या गाडीवर बसून माझा पार पाठणीचा खुळखुळा झाला रे. आता नाही बाबा बसणार तुझ्या गाडीवर परत मी. तवर इकडे भावानी फोन केला, म्हणला चले आपल्याला जायचे बँकेत.